फर्श से फर्शवर अशी अवस्था सध्या नितीश कुमारांची झाली आहे. खरं तर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेऊन विक्रम नोंदवला खरा, पण याहीपेक्षा जास्त ते त्यांच्या विधानामुळे आणि कृत्यामुळे जास्त चर्चेत येतात. असाच नितीश कुमारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय, ज्यामुळे ते टीकेचे धनी ठरतात. काय केलंय आता नितीश कुमारांनी, आणि ही त्यांची काही पहिली वेळ नाही आहे ज्यामुळे ते चर्चेत किंवा टीकेच्या केंद्रस्थानी आलेत. याआधीही खूप वेळा त्यांच्या विधानामुळे कृत्यामुळे ते आलेत. आत्ता नेमकं काय झालंय, यापूर्वी कधी कधी ते वादात आलेत, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कटमध्ये आपलं स्वागत. आपल्याकडे बघा एक म्हण आहे, देव आहे द्यायला पदर नाही घ्यायला. अशीच काही अवस्था बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची झाली. कारण बघा, एनडीएनं त्यांच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी केली. बिहारमध्ये न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करत जास्त जागा जिंकत विरोधकांना नामोहरम केलं. भाजपपेक्षा कमी जागा मिळूनही त्यांना मुख्यमंत्री पदही देण्यात आलं. त्यामुळे सगळीकडे नितीश कुमार यांच्यासाठी पूरक स्थिती होती. 5 ही बोटे तुपात अशी नितीशांची अवस्था झाली होती. पण हे सगळं असताना एका कार्यक्रमात नितीश यांनी केलेल्या कृतीवर जोरदार टीका होती. आता त्याचं झालं असं की आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटपाच्या एका कार्यक्रमात एका मुस्लिम महिला डॉक्टरला पत्र देताना नितीश कुमारांनी चक्क तिच्या चेहऱ्यावरील हिजाब स्वतःच्याच हाताने खाली सरकवण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच वादंग निर्माण झालाय. या कार्यक्रमात सोमवारी पाटण्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यात 1283 नवनिर्वाचित आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. महिला डॉक्टर नुसरत परवीन यांच्याकडे पत्र देताना नितीश कुमारांनी हिजाबकडे इशारा करत "ये क्या है जी?" असा प्रश्न केला. महिला डॉक्टरनं उत्तर दिलं, "हिजाब है सर." आणि असं उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, "हटाइए इसे," आणि स्वतः हाताने हिजाब खाली सरकवला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत नितीश कुमार यांनी डॉक्टर महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढला होता. नितीश कुमार यांच्या कृतीनंतर डॉक्टर महिला क्षणभर अस्वस्थ दिसत होती. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी तिला स्टेजवरून खाली जाण्याचा इशारा केला आणि वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. पण नितीश कुमार यांच्या या कृतीवर विरोधक आक्रमक झालेत. नितीश कुमार यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. राजद पक्षानं म्हणजेच RJDनं हा व्हिडिओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या या महिलेला चेहऱ्यावरील हिजाब बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसतायत. नितीश कुमारांना हे काय झाले, त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे किंवा नितीश बाबू 100% संघी बनलेत, अशी बोचरी टीका राजद पक्षानं केली. काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरून संताप व्यक्त करत हे कृत्य माफी योग्य नाही असंही म्हणले. पण बघा, मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे नितीश कुमार वादात अडकण्याची किंवा असं काही करण्याची पहिलीच वेळ नाही आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम करणारे नितीश वादवीर म्हणून देखील ओळखले जातात. खरं तर झालं होतं असं की नितीश कुमार यांनी 2023 साली जर महिलांना चांगलं शिक्षण मिळालं असतं किंवा त्या जागरूक असत्या तर त्यांना गर्भवती होण्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं हे माहीत असतं. पुरुष बेफिकर असतात आणि महिलांना योग्यरित्या शिक्षण न मिळाल्यामुळे त्या लोकसंख्या वाढ थांबवू शकत नाहीत असं विधान केलं होतं. याही वेळी त्यांच्यावर जोरदार टीका झाली. शिवाय नितीश कुमार यांनी सेक्स एज्युकेशनबद्दल बोलताना बिहार विधानसभेत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या तोंडून हे विधान आल्यानंतर एका महिला आमदाराला रडूही कोसळलं होतं. विधान परिषदेतील आमदार महिला निवेदिता सिंह यांनी रडत रडत नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. पण नंतर नितीश कुमार यांनी याच्याबद्दल माफी मागितली. "मला स्वतःचीच लाज वाटते, मी स्वतःचा निषेध करतो, माझं वक्तव्य दुःखद आहे, मी महिलांच्या बाजूने," असं म्हणत माफी मागितली होती. खरं तर त्यानंतरही 2025मध्ये पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राष्ट्रगीत सुरू असताना नितीश कुमार हे त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रधान सचिवांसोबत बोलत होते, हसत होते. राष्ट्रगीत चालू असताना ते सावधान मुद्रेत उभेच नव्हते. तसेच मध्येच इतर लोकांना हात जोडून अभिवादन करताना हे कॅमेऱ्यातही कैद झाले होते आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अचानक मंच सोडण्याचा प्रयत्नही केला, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं. खरं तर याच कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे आहेत बिहारचे मुख्यमंत्री अशी टीका टिप्पणी ही मोठ्या प्रमाणात युवा वर्गाकडून सोशल मीडियावर करण्यात आली होती. आणि तेव्हा तेजस्वी यादव यांनी युवा, विद्यार्थी आणि महिलांचा अपमान तर तुम्ही रोजच करता, पण किमान राष्ट्रगीताचा अपमान तरी करू नका, अशी टीका केली होती. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थिरता याबद्दलही अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. नितीश कुमार यांना विधानसभा अध्यक्षांनी एकदा फटकारलं होतं.
तुम्ही संविधान आणि सभागृहाचे नियम पहा. एका चालू तपासणीमध्ये तुम्ही सभागृहात हस्तक्षेप करू शकत नाही. लखीसराय प्रकरणात तुम्ही वारंवार सरकारला हस्तक्षेप करायला लावत आहात. हे योग्य नाही. हे घटनांचे आणि नियमांचे उल्लंघन आहे. अशा शब्दात अध्यक्षांनी नितीश कुमारांना फटकारलं होतं. एवढंच काय, अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर 30 जानेवारी 2025 रोजी महात्मा गांधी यांच्या 77व्या पुण्यतिथीनिमित्त जेव्हा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली जात होती, तेव्हा पुष्पांजली वाहून झाल्यानंतर नितीश कुमारांनी अचानकच टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या शेजारी उभे असलेले बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्यासह इतर सगळेच मान्यवर गोंधळात पडले होते. नितीश कुमार यांना पाहिल्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्यासोबत टाळ्या वाजवायला सुरुवात केली, पण राज्यपाल आणि बाकीचे लोक शांत राहिले होते. यावेळी देखील ते टीकेचे धनी ठरले होते. शिवाय 26 मे 2025 रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथील कार्यक्रमात पाहणी दरम्यान शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस सिद्धार्थ यांच्या डोक्यावर फुलाचे भांडे ठेवले होते. याही घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि नितीश कुमार यांच्यावर वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांनी असामान्य वर्तन केल्याबद्दल टीकाही झाली होती. शिवाय कॅबिनेट सचिवालय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पद भूषवणाऱ्या एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याला मुख्यमंत्री अशी वागणूक देताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. एवढंच काय, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारात एका महिलेला हार घालण्यापासून जेव्हा विरोध केला जात होता, तेव्हा मुद्दामहून त्या महिलेच्या गळ्यात त्यांनी हारही घातला होता आणि हाही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवर किंवा त्यांचा मुख्यमंत्रीपदावर झाला असं काही दिसून आलं नाही. ते नेहमी वादग्रस्त राहिलेत, त्यांच्यावर टीका होते, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात, पण त्याचा खरंच काही उपयोग होतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर नितीश कुमार यांच्या निष्ठेवरून त्यांना पलटूराम ही पदवी मिळाली. नितीश कुमार यांनी आतापर्यंत अनेकांशी हातमिळवणी करत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली. कधी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली, कधी NDA सामील होण्याचा निर्णय घेतला, कधी महाआघाडीच्या रूपात काँग्रेस आणि डावे पक्ष राजसशी देखील युती केली. त्यामुळे नितीश कुमार राजकीय हितासाठी बरं का कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. कारण बिहारमधील मागास समाजातील मतदारही नितीश कुमार यांच्या मागं कायम असतात हे दिसून आले. पण सतत निष्ठा बदलण्यामुळं कुठंतरी नितीश कुमार यांची सुशासन बाबू अशी असलेली प्रतिमा कमजोर झाली आहे. भारतीय राजकारणात सर्वात अस्थिर राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. आणि याही शिवाय अशा वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे महिलांसाठी योजना भरपूर आणल्या, पण महिलांच्याच विरोधात केलेल्या अनेक कृत्यामुळे देखील नितीश कुमार चांगले चर्चेत आलेत. सध्या त्यांनी जे केलं त्याच्यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.